श्रीरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवित्र स्थल श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताहातील एक सत्संग सेवा म्हणून आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आश्रय घेऊन आपण सत्संग करीत आहोत असं श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून आणि ज्यांच्या कृपेने हे कार्य प्रगतीपथावर आहे, सामाजिक कार्याचा विकास झालेला आहे, ज्यांच्या कृपेने असे परमपूजनीय वंदनीय ब्रह्मलीन पूज्यश्री गुरु महाराज यांचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम व तसेच आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त संत समाज, भाविक, साधू, सज्जन, श्रोते, भक्त व तसंच धर्मप्रेमी, देशप्रेमी, संस्कृतीवर प्रेम करणारे असे समस्त हिंदू बांधव महिलांसहित या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। सत्संग कार्यक्रम आज दरवर्षी दर रविवारी गेल्या 20 वर्षापासून विच्छोडा विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा या पवित्र स्थळी सत्संग कार्यक्रम होतो। अपरिहार्य कारणामुळे आज वेळेचा अभाव म्हणून तेच सत्संग आज आपल्याला नळेगाव इथे घेण्यात आला, कारण की आपल्याकडे कार्य जास्त झाले आणि वेळ कमी पडला, असं हे या ठिकाणी सत्संग घेण्यात आलेला आहे। आणि इच्छोडा सत्संग कार्यक्रमामध्ये येणारे समस्त संत मंडळी, सद्भक्त बऱ्याचपैकी या ठिकाणी आलेले आहेत। काही लोकांना माहिती नसल्यामुळे अजून ते थोडंसं संदेहामध्येच आहेत की आजचा सत्संग काय झाला। बऱ्याचपैकी लोकांना माहिती झाली आणि ते इथपर्यंतही आलेले आहेत। हे प्रिय श्रोते, माळावर जरी कार्यक्रम ठेवला तरी येणारे हे सगळे प्रिय श्रोते आहेत। आज तर गावात कार्यक्रम आहे आणि माझ्या श्रोत्यांना अशी सवय लागून गेली आत्मनिर्भर जगण्याची। कोणी पाणी पिण्याची अपेक्षा करत नाही माझ्या कार्यक्रमामध्ये। जेवणाचं तर सोडाच, प्रसाद नाही, पाण्याची अपेक्षा नाही, देण्या घेण्याची अपेक्षा नाही, असा एक सुसज्जन समाज निर्माण झालेला आणि देशसेवा, धर्मसेवेमध्ये जेव्हा जेव्हा हाक मारली तेव्हा तेव्हा हे उठून उभे राहतात। त्याबद्दल अशा या एक चांगला निर्माण झालेला समाज अशा या हिंदू बांधवांना व्यासपीठावरून
एक बार साधुवाद आहे, धन्यवाद आहे. बरंच काही काम या 20 वर्षामध्ये झालेलं आहे आणि कार्यरत आहोत आपण सगळे. आपल्या या कार्यक्रमामध्ये 3 गोष्टी वर्ज्य आहेत. पहिलेपासून सांगत आलो आणि अजूनही हे पथ्य आपल्याला सांभाळायचं आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या? एक आहे राजनीती. परमार्थामध्ये त्याला काहीही टच असू नये. 20 वर्षापासून नाही, 40 वर्षापासूनचं हे पथ्य आहे. एक, राजनीती संबंध रहित आपला कार्यक्रम. दुसरा आहे जातीयता विरहित आपला कार्यक्रम. आणि तिसरा आहे महत्त्वपूर्ण सूत्र आहे स्वार्थरहित कार्यक्रम. या 3 गोष्टीपासून दूर असलेला हा आपला कार्यक्रम. आणि म्हणून हजारो नाही तर लाखोच्या संख्येनं अशा या 3 गोष्टीचा स्वीकार करणारे लोक तयार झालेले आहेत. 3 गोष्टी, राजनीती, जातीयता आणि स्वार्थ, हे पथ्य आहेत आपल्या परमार्थामध्ये. तर असं हे पथ्य चालू आहे. आणि हे जे पथ्य आहे हे असं कोणाला वाटू शकते की हे पथ्य कुठून आलेलं आहे, कोणत्या डॉक्टरनं हे पथ्य दिलेलं आहे. तर त्याच्यावर मी तुम्हाला एक 5-10 मिनिट चर्चा करणार आहे. या पथ्याचं कारण आहे की 2 प्रकारचं संविधान आहे आपल्या इथं भारतामध्ये. एक आहे लौकिक व्यावहारिक संविधान, जे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला दिलेलं आहे. की त्या संविधानामध्ये हे भारतीय नागरिक वर्तणूक करतात, व्यवहार करतात. संविधानाच्या उल्लंघन करणाऱ्यांना दंड मिळतो. संविधानाचं मर्यादा सोडणाऱ्यांना शासन दंड देते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता दुसरं संविधान कोणतं आहे? तर हे झालं भौतिक व्यावहारिक जगतातलं संविधान. आणि दुसरं आहे आध्यात्मिक क्षेत्रातलं संविधान. त्या संविधानाचं नाव आहे तुकाराम महाराज गाथा. काय नाव आहे? तुकाराम महाराज गाथा. आणि ते संविधान देणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय. हे संविधान आहे. संविधान 2 ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. एक गाथा आहे आणि एक गीता आहे. असं 2 ठिकाणी संविधान दिलेलं आहे. मग या भौतिक लौकिक संविधानाच्या उल्लंघन केलं तर शासन प्रशासन दंड देते. आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या संविधानाचं उल्लंघन केलं तर त्याला यमदंड देते. बहुतेक इथं त्याला दंड मिळणार नाही. म्हणून आध्यात्मिक संविधान परमार्थामध्ये लागू होते. सप्ताह करण्यामध्ये, कीर्तन करण्यामध्ये, प्रवचन करण्यामध्ये त्या संविधानाचं पालन करणं आवश्यक आहे. जसं तुम्हाला दुकान चालवायचं आहे, बिझनेस करायचा आहे, काम करायचं आहे, राजनीती करायचं आहे, तर हे भौतिक संविधान तुम्हाला स्वीकार करावं लागतंय. तसं परमार्थामध्ये कीर्तन, भजन, सप्ताह, कथा, थांबा बसते, जिथं जागा असेल तिथं बसू द्या. तर या गोष्टी करायच्या असतील तर कुठलं संविधानाचं आपल्याला पालन करावं लागेल? आध्यात्मिक संविधान. सज्जन हो, आम्ही त्या संविधानाचं उल्लंघन होऊ नये, आध्यात्मिक, याचा प्रयत्न आम्ही काटोकाट करीत असतो. समाजामध्ये ज्या गावामध्ये सप्ताह आहे, कीर्तन आहे, परमार्थ आहे, तिथं संविधान पूर्वक परमार्थ झाला पाहिजे. संविधानाचं उल्लंघन होऊ नये, समाजाचं वाटोळं होऊ नये, असं आम्ही ते संविधान लोकांसमोर प्रगट करीत राहतो. संविधानाचा पहिला भाग आहे, आता मी जे 3 पथ्य सांगितलेले आहेत हे आध्यात्मिक संविधानातले मुख्य हेतू आहेत. जातीयता, राजनीती,
स्वार्थ. आणि या तीन गोष्टी आता सध्याच्या काळामध्ये जास्त जोर पकडल्यामुळे हजारोची संख्या त्या संविधानाचं उल्लंघन करीत असल्यामुळे आणि एकटाच नारायण महाराज जर संविधान सांगत निघाला तर तुम्हीच सांगा सज्जन हो, नारायण महाराजाची आरती कोणी करील काय? पूजा करील कोणी? किती विरोध वाटेल त्याच्या मनाला. आणि संविधानाचं पालन न केल्यामुळे न करणाऱ्याला माझ्या बोलण्याचा, माझ्या विचाराचा 100% त्रास होणार. हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट सांगतो, जर हे माझं खोटं असतं, माझं जीवन, माझे सिद्धांत, माझी विचारधारा, तर आज हजारो महाराज माझ्या पुढे येऊन प्रश्न केले असते की महाराज हे तुमची चूक आहे. परंतु आत्तापर्यंत 40 वर्षाच्या काळामध्ये व्यासपीठावरून सांगतो, एकही महाराज अजून विचारायला आला. का विचारत नाही याचं कारण काय? ज्ञान नाही का त्या महाराजामध्ये? विद्या नाही का? शिक्षण नाही का? संस्कृत येत नाही का त्याला? अरे माझी संस्था नाही, व्यवस्था नाही, असा एक फाटका तुटका फकीर कोणीतरी येऊन विचारायला पाहिजे की महाराज हे तुमचं चूक आहे. अजून कोणाची हिंमत नाही. काय कारणच? हा, माझी चूक असेल तर विचारायला पाहिजे. परंतु त्यांना माहीत आहे की तुकाराम महाराजाचा गाथा हे आमची दुश्मन आहे. हे गाथा जर नसती तर आज बी नारायण महाराज तुम्हाला दिसला नसता. म्हणून त्या गाथ्याच्या, संविधानाच्या बळावर नारायण महाराजाचं जीवन आहे. माझ्या मागं मेजॉरिटी नाही, समाज नाही, जात नाही, पंथ नाही, राजनीती नाही, संपत्ती नाही, कुठलंच काही नाही. फक्त आणि फक्त एक सत्य आहे आणि ते संविधान आहे. याच्यावर माझं जगणं आहे. आणि म्हणून ज्या माणसाला संविधानाच्या नेमात बसता येत नाही ते माणूस हिंमत नसल्यामुळे मग छळ, कपट, राजनीती इत्यादी करून दाबण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या जीवनातली हे घटना चालू आहे. म्हणून सज्जन हो, तुम्ही इथं ऐकायला आलात तर तुम्ही बी संविधानाचं उल्लंघन करायचं का करायचं नाही, यमदंडाला पात्र व्हायचं का व्हायचं नाही, हे तुमची स्वतंत्रता आहे. माझं काम आहे, मी एक साधूच्या नात्यानं सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आम्हाला साधू संतांनी निरोप देण्यासाठी पाठवून दिलेला आहे. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आम्हाला याच्यासाठी पाठवून दिलंय, ते आम्ही नाही करावं तर करायचं काय? खरं आणि खोटं याला उजळून समाजाला सांगण्यासाठीच साधू झालो आम्ही. तुमचं ऐकत बसायला, कोणाच्या अधीन जायला, कोणा जातीत बांधून घ्यायला आम्ही आलेले नाही. आम्ही फक्त आणि फक्त एक सत्य सांगण्यासाठी आलेलो. सत्य स्वीकार आहे की नाही, करायचं की करायचं नाही, हे आपली स्वतंत्रता आहे. परंतु स्वीकार करणे न करणे स्वतंत्रता आहे. परंतु उल्लंघन केल्याचा दंड मात्र यमदंड चुकणार नाही. आपण इथं आपली मर्जीनं काही बी करू शकतो आपण. आणि हजारो लोक जे करतात तेच सत्य आहे असं कधीही स्वीकार करता येत नाही. हजारो लोक मानतात तेच खरं आहे असं कधीही म्हणता येत नाही. म्हणून तुकोबारायाची गाथा काय सांगते? सज्जनो, तुम्ही कधी गाथा वाचली ना, तुम्हाला हे संविधान कळतं. गाथा तर वाचवा कधी. आणि जर वाचली असेल तर ते माणूस जन्मामध्ये कधीच विरोध करणार नाही, कधीच चुकूनही करणार नाही. ते स्वीकार करेल. ते सगळ्याला वंदनीय आहे गाथा, म्हणून त्याचा स्वीकार ते करणारच. या पद्धतीनं आपणाला संविधानाचं पालन करणं गरजेचं आहे. संविधान हे सर्वोपरी आहे. संविधान हे सर्वोपरी आहे.
आणि संविधानाच्या पेक्षा महाराज मोठा नाही, संविधानापेक्षा लीडर मोठा नाही, संविधानापेक्षा मंत्री मोठा नाही, संविधानाच्या वरी राजा नाही, संविधानाच्या वरी कोणीच नाही. हे कायदा तर तुम्हाला माहित आहे. शांत बसून घ्या. आपल्याला कमी वेळ आहे. पुढच्या कार्यक्रमाची अडचण न बनता आपल्याला आपले विचार मांडायचे आहे ना. तर संविधानापेक्षा मोठा कोणी नाही हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येकांना. मग ते भिकारी का असत नाही, संविधानात असेल तर तो श्रेष्ठ आहे. आणि करोडपती जरी असेल, संविधानाचं उल्लंघन करीत असेल तर त्याच्यासारखा कंगाल कोणी नाही. म्हणून आम्ही कशाला मानायचं आहे आपल्याला सर्वांना? संविधान मानायचं. तर संविधान परमार्थ आहे. तर त्या संविधानांतर्गत तुकोबारायाची गाथा आहे, गीता आहे, भगवान कृष्णाने लिहिलेली. या शास्त्रांतर्गत, गाथा संविधान अंतर्गत माझं सांगणं आहे गावागावामध्ये की गावातला पैसा गावासाठी लावा. आणि आज सज्जनो, महाराष्ट्रातून बी आलेले आहेत. हे बोदडीचे आलेत, लहान बोदडीचे आलेत, किनवट भागातून माणसं आलेत. हे हजारो गावामध्ये जे सिद्धांत लागू होतात ते कुठे बी कसं लागू होतात आणि एखाद्या ठिकाणी ते का लागू होत नाहीत? हजारो गावाचे लोक काय वेडे समजायचे त्यांना का पागल नाही ते? मग एखाद्याच ठिकाणी शहाणे कसं होऊ शकतं? जे सर्वांना मान्य आहे ते आपल्याला मान्य करावं लागते. म्हणून गावाची संपत्ती गावासाठी वापरली पाहिजे. गावाची संपत्ती गावाच्या विकासासाठी असं. आपल्या गावाला समृद्ध कसं करायचं, ग्रामीण विकास, आपल्या गावातली शाळेचा विकास, स्मशानभूमीचा विकास, रोड रस्त्याचा विकास, मंदिर मंडपाचा विकास, हे संविधान सांगाले. आणि या संविधानामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा खूप मोठा एक सहयोग आहे. तुम्ही कधी ग्रामगीता वाचून बघा. ग्रामगीता वाचवायला वेळ नसेल तर भरोसा ठेवा, भरोसा नसेल वाचून घ्या. दोन्हीपैकी एक करा. एकतर भरोसा ठेवा नाही तर वाचून घ्या. दोन्हीही करायचं नाही आणि तिसराच मार्ग काढायचा तर समाजाचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. समाजाचं नुकसान होऊ शकते. राष्ट्र उन्नतीमध्ये एक ब्रेक होऊ शकते. आपल्या गावाचं डेव्हलपमेंट थांबू शकते. समाजाचं लॉस होते. माझं म्हणणं आहे सरळ सरळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्राम विकासाची योजना ग्रामगीतेमध्ये लिहिलेली आहे. तुम्ही वाचून तर बघा, एक बार आवर्जून वाचवा खास करून. तसंच संत गाडगे महाराजांनी ग्राम स्वच्छता अभियानाचं किती मोठं अभियान चालवलं होतं. काही जुनं आहे का नवं आहे आपण करलेलं? एक बार समजून तर घ्या. काही लोकांचं म्हणणं आहे की हे नवीन कुठून काढाले. नवीन नाही, हे सगळं जुनं आहे. जुनं ते सोनं आहे. प्रत्येक गावागावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान महिन्याला करायची असं ठरलं. किनवट तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ते कार्यक्रम आता चालू आहे. लहान बोदडीचे आमचे संतोषजी मुंडे आलेले आहेत. किती दिवसाला एक बार होते? 15 दिवसात एक बार ग्राम स्वच्छता होते. काय ते गावासाठी उपयोगी नाही? गावाचं भलं नाही त्याच्यामध्ये? समाजाचं ज्याच्यामध्ये भलं आहे, समाजाला जे कल्याणकारी आहे, जे उपयुक्त आहे, जे लाभदायक आहे, अशा कामाचा विरोध करणं याच्यासारखा वेडेपणा दुसरा कोणता नाही. म्हणून सज्जन हो, विनंती करतो तुम्हाला की आपल्याही गावामध्ये असे कार्यक्रम राबवले जावे आणि गावाचा विकास झाला पाहिजे. आज गरीब आहे, रोज मजुरी करणारा माणूस आहे. सप्त्याची पट्टी म्हणलं की 2 प्रकारांनी अडचणीत पडतो. तो नाही द्याव तर एक मन खाऊन घेते की धर्माच्या कामामध्ये मी पैसे देऊ शकलो नाही, एक दुःख त्याला. आणि दुसरं, नाही द्याव तर पट्टी मागणारे लोक आपणाला काय म्हणतील. अशा 2 बाजूनी संकटात गरीब समाज सापडतो. आणि प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगालो, सगळ्या गरिबांची पट्टी राहते, सगळ्यांची पट्टी राहते.
आणि येणारा महाराज एक दोन माणसाच्या नावाचा उल्लेख करते, गावाची पट्टी, प्रशंसा एखाद्या व्यक्तीची. मी त्या महाराजांनाही विनंती करतो, माझा आवाज जर पोहोचत असेल यूट्यूबद्वारा, तर सगळ्या गावाचं प्रशंसा करायची असेल तर, व्यक्ती प्रशंसाच करायची असेल तर सार्वजनिक रूपानं करावं, व्यक्तिगत प्रशंसा करू नये. माफ करा, कारण की सगळ्या गावांना किती त्रास वाटते की पैसे आमचे जमा केले नाव फलाण्याच, आणि त्या नावासाठी काही लोक ते पुढे पुढे काम करतात आणि त्याच्यामुळे गावाचे लोक नाराज होते, गरीबावर अन्याय होते. पैसे गरीबाचे आणि द्यायचं कोणाला? करोडोपती महाराजाला. घ्यायचे कोणाकोण? गरीबाकोण. द्यायचं कोणाला? गरीबाला द्यायला की श्रीमंताला पैसे जमा केलेले? विचार करा एक बार. थोडं तुमच्या घरामध्ये बसून डोळे झाकून आत्ममंथन करा की आपण खरंच परमार्थ करालो काय? किती चुकीचं परमार्थ असेल आपला. संविधानाचं उल्लंघन किती व्हायलंय. गाथ्यात सांगितल्याप्रमाणे, गाथ्यामध्ये सांगितलंय, नरस्तुती आणि कथेचा विकरा हे मला घडू देऊ नको दातारा. हे देवा पांडुरंगा, ह्या दोन गोष्टी माझ्याकडून होऊ नये असं कोण म्हणाले? तुकोबाराय म्हणाले. हे गाथा काय नारायण महाराजांनी लिहिली का? हे तर जगद्गुरु तुकोबारायाने लिहिलेली गाथा आहे. म्हणून हे सगळं एक संविधान सांगण्यामध्ये अडचण काय? संविधान सांगणं म्हणजे विरोध करणं आहे? संविधान सांगणं म्हणजे जातीयता आहे? संविधान सांगणं म्हणजे शत्रुत्व आहे? संविधान म्हणजे आपलं जीवन आहे. संविधान आपला नियम आहे. संविधानच आपलं सर्वस्व आहे. तर असं हे संविधानाचा विचार आहे. म्हणून आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संतांनी दिलेला हा वारसा आहे. महाराजांनी सप्ताहामध्ये खूप वर्ष सेवा केली आणि सेवा करीत 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 सगळं गाव एकोप्यानं यायचं, काम करायचं. महाराजांचे कीर्तन व्हायचे. मीही लहानपणापासून या गावामध्ये येतो. महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवायचं मी या गावामध्ये. या हनुमानजी महाराजांची सेवा गेल्या अनेक वर्षापासून मला घडत्या असा योग आहे. हे बऱ्याच वर्षापासून आलेला हा वारसा आहे. आणि आता सध्या देवानं सगळ्यांना समृद्ध केलेलं आहे. पैसा आहे, संपत्ती आहे, नोकऱ्या लागल्या, शेतीचा विकास झाला आणि विज्ञानाचा काळानं आपल्याला किती पुढे घेऊन गेला होता. आणि म्हणून त्या काळापेक्षा आता तर आपण अगदी अजून प्रसन्न राहिलं पाहिजे. या काळामध्ये, गेलेल्या काळामध्ये अडचणी होत्या, आता त्या नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये परिस्थितीच्या अडचणी होत्या, निसर्गाच्या अडचणी होत्या, आणि आजच्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर झाल्या. अडचण झाली माणसाच्या विचाराची. पूर्वीच्या काळात अडचणी कोणत्या होत्या? व्यवस्था नव्हती, पैसा नव्हता, विज्ञान नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, कुठलीच व्यवस्था नव्हती. ही अडचणी आता त्या दूर झाल्या. परंतु कोणती अडचण आली आता? फक्त आणि मानवतेच्या विचाराची अडचण आता सुरुवात झाली. सज्जन हो, देवांनी एवढ्या अडचणी दूर केल्या. हे आपल्या हातातल्या नव्हत्या, त्या देवाने दूर केल्या. पण आता ह्या अडचणी दूर करण्याचं स्वातंत्र्य आपणाला आहे. हे आपणच दूर केल्या पाहिजे अडचणी. याचा हक्क आपणाला सर्वांना आहे. मी हात जोडून प्रार्थना करून सांगतो की आपण परमार्थाची अडचण बनू नये, गावाची अडचण बनू नये, विकासाची अडचण बनू नये, समाजामध्ये कुठल्याही गोष्टीची अडचण किंवा आपल्याकडून कोणावर अन्याय होऊ नये, आपण अडचण बनू नये, कोणता विकास थांबू नये, हजारो लोकांचं मन दुखवणार नाही याची काळजी घेण्याचं स्वातंत्र्य आता हे आपल्याकडे आहे, माणसावर आहे. आता याच्यात देवाचा काही संबंध नाही. म्हणून हे काम करणं गरजेचं आहे. आणि असं कोणाला वाटेल की मग महाराज तुमचे कार्यक्रम नसताना तुम्ही कसं काय आलो, तर त्याचा बी मी खुलासा करून जातो. आतापर्यंत मी कशावर बोललो? संविधानावर बोललो. म्हणून संविधानाच्याच वतीनं प्रशासनानं जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही गावाच्या भल्यासाठी जाणं गरजेचं आहे, भेद मिटून जाईल, वाद मिटून जाईल,
या पद्धतीनं त्यांनी जेव्हा सांगितलं आणि त्या संविधानाचा आदर करून संविधानाचा मान ठेवून आपणाला इथं येण्याचं काम पडलं. संविधान संविधान म्हणजे तर हे आता याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की मी नेहमी स्पष्ट सांगालो की माझं कीर्तन मठासाठी नाही, पोटासाठी नाही. हे माझे 2 शब्द पक्के आहेत. मठासाठी नाही, पोटासाठी नाही. आता ह्या वयापर्यंत अनेक मठाची पायाच भरला नाही, तर आता पुढे काय अपेक्षा आहे का तुम्हाला? आणि कोणाला भीती वाटत असेल का पावती घेऊन येईल म्हणून? आता कायची भीती आहे तुम्हाला? तर असं भीती बाळगण्याचंही काही कारण नाही. प्रत्येक गाव माझा आहे, प्रत्येक हिंदू बांधव माझा आहे, समस्त भारत माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की हे विश्वची माझे घर. त्या विश्वामध्ये ह्या जातीचे माझे, त्या पंथाचे माझे असा उल्लेख नाही. हे विश्वची माझे घर आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अजून एक महोपनिषदाचा मंत्र आहे, जे कठोपनिषद, कठ, ईट, मुठ, मांडुक्य, ऐतरी, तैतरी, बृहदारण्ये असे काही उपनिषद आहेत. त्या उपनिषदामध्ये एक उपनिषद आहे महत उपनिषद. त्या उपनिषदाचा एक मंत्र आहे, अयम निजहा परो वेती. हे माझं आहे, हे दुसऱ्याचं आहे. एक मंत्र आहे, अयम निजहा हे माझं आहे, परो वेती हे दुसऱ्याचं आहे. गणना लघुचेतसा, लघु म्हणजे लहान. तर हे ज्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही, त्याच्या बुद्धीमध्ये जात आहे, संप्रदाय आहे, पंथ आहे, याची ओळखच आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये जातीचा याचा त्याचा स्वार्थाचा भेद आहे, तोपर्यंत समजायचं की बुद्धीचा विकास झाला नाही. बिलकुल छोटी बुद्धी आहे, लघुचेतसा. कोण म्हणालय? उपनिषद सांगालय, नारायण महाराज नाही. खबरदार, पुन्हा आणि तुम्ही याच्यावर हे करणार. उपनिषदाचा मंत्र आहे लघुचेतसा, लहान बुद्धी आहे. आणि उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम म्हणजे हे विश्वची माझे घर. हे उदार चरित बुद्धीचं लक्षण आहे. आणि हे माझं, हे तुझं, हे लघु बुद्धीचं लक्षण आहे. हे मंत्र आहे महोपनिषदातला. अयम निजः परो वेती गणना लघुचेतसा उदार चरिता नाम तू आणि वसुधैव कुटुंबकम. तर त्या सिद्धांतावर चालणारे आम्ही. जबरदस्ती कोणी कशामध्ये बांधसाल, कोणीही जातीचे लोकांनी मला जर बांधलं तर कधीही हे तुमची भूल आहे आणि त्याचा जबाबदार मी नाही. हे तुमची भूल आहे. कोण्याही जातीच्यानं मला कुठंच बांधू नये. अरे आम्हाला जातच कुठं आहे? याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. हा एक गोष्ट आहे. आता आम्ही सांगून तुम्हाला पटत नसेल तर आमच्या कार्यामध्ये बी कुठं असं घडलंय का, कुठं कोणी पाहिलंय का, याला बी सिद्ध केलं तर मी त्याचा स्वीकार करेन. वाटेल ते दंड भोगायला तयार आहे, जे म्हणेल ते. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीचा संबंध नाही. आणि स्वार्थी लोकांच्या संबंधाने आम्हाला त्याच्यामध्ये कोणीही चेंगरू नये, त्याच्यात धरू नये, असं सर्वांना विनंती आहे. जे कार्य आहे परमार्थाचं, ते शुद्ध कार्य आहे, व्यापक कार्य आहे, हे समष्टी कार्य आहे, व्यष्टी कार्य न, व्यक्तिगत नाही, हे सार्वजनिक आहे. आणि सार्वजनिक कामामध्ये सहभाग देणं हे देवाची भक्ती आहे. सार्वजनिक कामामध्ये अपराध करणं, चूक करणं हे देवाचा अपराध आहे. चांगलं करा, देवाची भक्ती आहे. सार्वजनिक कामामध्ये कोणी अडचण केली, हे देवाचा अपराध आहे. असं हे कार्य आहे. म्हणून या गावामध्ये
मला कोणी माझं म्हणत नसेल तरी मी साऱ्या विश्वाला मी माझं म्हणतो. हे माझा सिद्धांत आहे आणि हे माझं सिद्धांत ठरलेलं. आणि मी स्वप्नातही कोणाच्या वाईट चिंतन आलं नाही आणि येणार नाही. माझ्याबद्दल कोणी वाईट चिंतन करत असेल तर त्याची स्वतंत्रता आहे, त्याची स्वतंत्रता आहे. आणि कुठला कार्यक्रम माझा बंद करायचा असेल तर त्याच्यासाठी मी माझं अभिनंदन आहे त्या करणाऱ्याला. कारण की एक कार्यक्रम करायला किती झटावं लागते, तर माझे 1000 कार्यक्रम आता बंद करायचं म्हणजे आयुष्य पुरेल का? आयुष्यच पुरणार नाही. मग त्याच्यात आणि साध्य बी काही होणार नाही. कार्यक्रम बंद झाला तर माझा परमार्थ बंद झाला असं होते? असं होत नाही. कार्यक्रम बंद झाला तर माझी हार झाली असं होते? असं होत नाही. हार कोणाची होते? तर हार त्याची होते की ज्याच्यासाठी कार्यक्रम आहे ते साध्य होईना गेलं तर त्याची हार होते. माझा कार्यक्रम समाज कल्याणासाठी आहे आणि माझा कार्यक्रम देवाने माझ्यावर कृपा करावं, माझ्या कामावर देव राजी व्हावं याच्यासाठी कार्यक्रम आहे. लोक राजी होतील, दक्षिणा वाढवतील, माझा सत्कार करतील, मला फटाके फोडतील, माझा स्वागत करतील याच्यासाठी माझा कार्यक्रम नाही नाही नाही. हे ध्यानात ठेव. हे स्वागत माझं हेच आहे. एक माणूस त्याच्या जीवनामध्ये व्यसनमुक्त झाला हे माझं स्वागत आहे. एका माणसाच्या संसारामध्ये व्यसनमुक्ती होऊन संसारात त्याचा उज्ज्वल झाला हे माझं स्वागत आहे. एखाद्या गावामध्ये संघटित होऊन हे तरुण पिढी सेवेमध्ये लागली हे माझं स्वागत आहे. एखाद्या गावामध्ये जातीचा भेद मिटून गेला हे नारायण महाराजाचं स्वागत आहे. बाकी स्वागत हे असले फालतू स्वागताचा महाराज नव, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमचं चांगलं होणं हेच माझं स्वागत आहे. देश उन्नत होणं, राष्ट्राचा विकास होणं, सगळ्या माणसांच्या मनातले द्वेष निघून जाणं हे नारायण महाराजांचं स्वागत आहे. हे असं सगळ्यांना ध्यानात ठेवा. तर खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. माझ्या स्वागतासाठी तुम्ही हे कामं करा. ज्याला बी माझं स्वागत करायचं आहे त्याच्यासाठी मी एक सूत्र दिलेलं आहे, बरोबर? म्हणून आपण सगळेच मिळून परमार्थ आहे, परमार्थामध्ये संसार येऊ नये, व्यवहार येऊ नये, विवाद येऊ नये. आता जे काही झालं असेल ते सगळ्यांनी समजून घ्यायचं. जिथल्या तिथं शांतीपूर्वक जीवन जगा आणि पुढच्या वेळेस असं होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. आपण मोठ्या माणसानं बैठक घेऊन आपल्या गावाचा विचार आपल्याला करायचा. ठीक आहे ना? माझ्याकडे वकील साहेब आले होते आपल्या गावाच्या कल्याणासाठी. त्यांनी सांगितलं की महाराज आपण बसूत आणि गावाचं भलं काहीतरी आपण सोचू. मी स्वागत करतो त्यांचं की गावासाठी माझ्याकडे ते आले. आणि मला असं वाटत होतं कोणीतरी गावासाठी आहे की नाही भल्यासाठी, पण आहेत नळेगावामध्ये माणसं नाहीत असं नाही, नक्कीच माणसं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यावर मी खुश आहे. आणि इथून पुढे देवाला प्रार्थना करतो की अशी नौबत, अशी पाळी नळेगावाला येऊ नये. प्रत्येक गावामध्ये आपलं जे कार्य चालू आहे, प्रत्येक गावामध्ये, आपल्याच तेलंगणामध्येच नाही, महाराष्ट्रातील किनवट तालुक्यामध्ये जवळजवळ किमान 100 गावाला तरी 1-1 करोडचं काम झालंय. ते बी लोकसहभागातून, गावातूनच. सभा मंडप झाले, गरिबांचे लग्न गावात होऊ लागले, फंक्शन हॉलचे पैसे वाचू लागले. काही नारायण महाराजांना वाईट केलं का? कित्येकांना त्या मंडपाचं काम होऊ लागलं. त्याच्यामध्ये गरीब लोकांनी लग्न कसं करायचे? मंडळी, आज किती भीषण वातावरण झालेलं आहे. हुंडा या नावानं गरिबाची व्यवस्था मोडत चालली. आज 5 एकर आहे, त्यांना 2 एकर इकून लग्न करायला 3 एकर राहिली. त्याच्या पुढच्या पिढीनं त्याच्यातले 2 एकर इकले, किती राहिली? 1 एकर इकून 1 एकर राहिली. त्याच्या पुढच्या पिढीनं हाय ते 1 एकर इकून लग्न केलं, आता किती राहिली?
समजा हे पद्धत जर नाही मोडली खर्चाची, सप्त्यामध्ये लग्नामध्ये ह्या भानगडी जर नाही मोडल्या तर येणाऱ्या काळामध्ये मुलींचे लग्नच होणार नाहीत, वाऱ्यावर सोडावं लागतील मुली. कशानं लग्न करणार आपण? होतील का लग्न? म्हणून आमचे प्रयत्न आहेत. एक दूरदर्शीपणा आहे, दूरदृष्टीता आहे. आजचं सोचत नाही आम्ही उद्याचं सोचायला. उद्याची गत काय समाजाची. चला, जास्त वेळ न घेता आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन वेळ दिला आणि माझे शब्द तुम्ही श्रवण केलात तर याचा विनियोग कराल माझ्या शब्दाचा, असे मी संविधानपूर्वक आपल्या सर्वांना विनंती करतो. महाराजांच्या गाथ्याचा अपमान कोणी करू नये, याच्या उल्लंघन करून करणं हे खूप नुकसान आहे. म्हणून ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या या तुमच्या लक्षात आल्याच असतील, नाही आल्या तर आणून घ्या. आणि विनंती करतो, एक बार तुकडोजी महाराजाचं ग्रामगीता वाचवा, एक बार तुकोबारायाची गाथा वाचवा, असं सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. लगेच आता इथून तेजापूर गावामध्ये माझा सत्संग आहे ठरलेला. कोणीही वेळ न घेता माझा पाया पडायचं नाही. कोणी पाया बी पडायची मला अपेक्षा नाही. किती काय काय सोडू, फक्त आता सोडायचं राहिलं जेवण. बाकी सगळं सोडून दिले वकील साहेब, फक्त जेवण तेवढं आहे. आता ते सोडता येणं गेले तेवढंच, बाकी सगळं सोडले. आता तर पाया बी पडू नका. सगळ्यांना पाया पडून सांगतो की सगळे खुश राहा, समाधान राहा, विवाद जिथल्या तिथं संपून जावं. गावाच्या भल्यासाठी विचार करणंच भक्ती आहे, परमार्थ आहे, असं सर्वांना सांगून झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सरळ मला आता जाण्याचा मार्ग मोकळा करा आणि पुढच्या गावाला जाणं योग्य आहे.